नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चाणक्य अकॅडमीच्या MPSC UPSC प्राईम या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण अर्थशास्त्र या विषयामधील सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक डिस्कस करणार आहोत, दारिद्र्य. सगळ्यात इम्पॉर्टंट का म्हटलं मी, कारण UPSC असो, राज्यसेवा असो, कंबाईन, गट क या सर्व परीक्षांना, त्यांच्या पूर्व व मुख्य परीक्षांना या टॉपिकवरती, दारिद्र्यावरती नेहमी प्रश्न आलेले आहेत. तर कोणताही वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पण व्हिडिओ सुरू करण्याअगोदर व्हिडिओला लाईक, शेअर व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. दारिद्र्य म्हटल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या डोक्यात काय येतं तर गरिबी, आणि गरिबी म्हटल्यानंतर काय येतं डोक्यात तर लो इन्कम, म्हणजे उत्पन्न त्या व्यक्तीचं कमी असतं. आणि उत्पन्न कमी असलं तर काय, तो व्यक्ती स्वतःच्या व त्याच्या कुटुंबाच्या मूलभूत गरजा भागवू शकत नाही. म्हणजेच काय, ह्याची जर व्याख्या करायची झालं तर जीवनाच्या किमान मूलभूत गरजा भागविता न येण्याची परिस्थिती म्हणजे दारिद्र्य. ठीक आहे. पॉवर्टी इज अ स्टेट ऑफ नॉट हॅव्हिंग इनफ मटेरियल ऑर इन्कम फॉर अ पर्सन्स बेसिक नीड्स. तर आता नेक्स्ट थिंग इम्पॉर्टंट काय आहे यामध्ये, दारिद्र्याच्या दोन कन्सेप्ट्स आहेत दारिद्र्याशी रिलेटेड. एक कन्सेप्ट काय आहे, संकल्पना सापेक्ष दारिद्र्य, आणि दुसरी आहे निरपेक्ष दारिद्र्य. एकदम सोपं आहे. सापेक्ष आणि निरपेक्ष आपण वन बाय वन पाहूया. सापेक्ष म्हणजे काय, तर इंग्लिशमध्ये त्याला रिलेटिव्ह म्हणतात. रिलेटिव्ह म्हणजे काय, कशाचं तरी रिलेशन लावलेलं आहे. आता कशाचं रिलेशन लावलेलं आहे ते आपण पाहूया. समाजात काय असतं बघा, वेगवेगळ्या इन्कम लेवलचे वेगवेगळे व्यक्ती, वेगवेगळे स्तर असतात, वेगवेगळ्या इन्कम लेवल मिळवणारे. तर आता ह्यामध्ये काय होतं, समाजातल्या उच्चतम 5 ते 10% लोकांचा एक गट हे केला जातो, आणि समाजातल्या न्यूनतम 5 ते 10%, न्यूनतम म्हणजे सगळ्यात लोएस्ट 5 ते 10%, आणि सगळ्यात हायेस्ट 5 ते 10% इन्कम मिळवणारे जे समाजातील गट असतात, लोकसंख्येचा गट असतो, त्यांचं एक कंपॅरिझन केलं जातं, रिलेशन लावलं जातं, आणि त्यातून काय तयार होते, त्या दारिद्र्याला काय म्हणतात, सापेक्ष दारिद्र्य. हे रिलेशन कशाच्या बेसवर लावतात, तर समाजातील 5 ते 10% उच्चतम लोकसंख्येची संपत्ती व उत्पन्न, आणि समाजातील 5 ते 10% न्यूनतम म्हणजे कमीत कमी खालच्या थरातील लोकसंख्येचं संपत्ती व उत्पन्न, याचं रिलेशन लावल्यानंतर आपल्याला काय कळतं तर सापेक्ष दारिद्र्य. ओके. आता नेक्स्ट कन्सेप्ट आहे निरपेक्ष दारिद्र्य. आता निरपेक्ष दारिद्र्यामध्ये नेमकं काय केलं जातं, तर निरपेक्ष दारिद्र्यामध्ये काय केलं जातं, तर जीवनमानासाठी लागणारा जो खर्च असतो त्याची एक लोएस्ट लेवल काढली जाते, न्यूनतम स्तर काढला जातो, की बाबा एवढा जर इन्कम असेल तर त्या व्यक्तीच्या बेसिक गरजा भागू शकतील आपल्या देशातल्या. आणि त्या न्यूनतम स्तराच्या, त्या लोएस्ट लेवलच्या खाली ज्या व्यक्तीचा इन्कम असतो त्या व्यक्तीला काय म्हणतात, तो व्यक्ती कशाने पीडित आहे तर निरपेक्ष दारिद्र्याने पीडित आहे. म्हणजेच काय, ॲब्सोल्यूट पॉवर्टी, कंप्लीट पॉवर्टी. दोन संकल्पना कळाल्या तुम्हाला. सापेक्ष दारिद्र्य म्हणजे रिलेशन लावणे, आणि निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे ॲब्सोल्यूट पॉवर्टी. चला आता पुढे पाहूया. आत्ताच आपण काय बोललो, की एक न्यूनतम स्तर काढला जातो, एक रेषा काढली जाते, एक लाईन काढली जाते, त्यालाच काय म्हणतात पॉवर्टी लाईन, दारिद्र्य रेषा. तर ती कशी काढली जाते, तर बघा, उपभोगाच्या खर्चावर, म्हणजे एका व्यक्तीला किती खर्च लागतोय त्याच्या कन्झम्पशनवर, उपभोगावर, त्याचा एक काय केला जातो, एक लेवल काढली जाते, एक स्तर काढला जातो, कॅल्क्युलेशन केले जातात की एका महिन्याला प्रति व्यक्ती किती उपभोग खर्च लागेल, आणि त्याची काय काढल्या जाते, एक न्यूनतम स्तर निश्चित केला जातो, म्हणजे कमीत कमी एवढा एका व्यक्तीला महिन्याला खर्च येईल, आणि त्या रेषेला काय म्हणतात, कमीत कमी खर्चाच्या बेसिक गरजा भागवण्याच्या त्या रेषेला काय म्हणतात, दारिद्र्य रेषा. आणि त्या दारिद्र्य रेषेखालील, म्हणजेच त्या स्तराखालील जे लोकसंख्या आहे त्याला दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्या म्हणतात, आणि त्या दारिद्र्य रेषेवर जी लोकसंख्या असते त्याला अबव पॉवर्टी लाईन, आणि त्या दारिद्र्य रेषेच्या खाली जी लोकसंख्या असते त्याला बिलो पॉवर्टी लाईन. ठीक आहे. आता ह्या दारिद्र्य रेषेचे वेगवेगळे प्रकार आहेत. हे पहा, अखिल भारतीय दारिद्र्य रेषा, राष्ट्रीय ग्रामीण दारिद्र्य रेषा, आणि राष्ट्रीय शहरी. अखिल भारतीय म्हणजे पूर्ण भारतासाठी एक दारिद्र्य रेषा कॅल्क्युलेट केली जाते, आणि राष्ट्रीय शहरी शहरांसाठी, आणि राष्ट्रीय ग्रामीण गावांसाठी एक दारिद्र्य रेषा मोजली जाते. आता ही दारिद्र्य रेषा मोजण्यासाठी आपल्याला काय लागतं, काही डाटा लागतो, काही आकडे लागतात, काही सर्वे करावे लागतात, त्यातून ते आकडे मिळवता येतात.
तर हे सर्वे हा डाटा मिळवण्याचं काम कोण करतं, तर NSSO नॅशनल सॅम्पल सर्वे ऑफिस हे काय करतं, तर अन्न व गैरअन्न आणि सेवांच्या किमान उपभोग खर्च काढतात. कशावर, तर ते सर्वे कोणता घेतात, घरगुती उपभोग खर्च सर्वेक्षण, आणि त्याद्वारे ते काय करतात, आकडेवारी गोळा करतात आणि पॉवर्टी रेषा काढतात. आणि इथे तुम्हाला वरती दिसत आहे दारिद्र्य रेषा. दारिद्र्य रेषा मोजण्यासाठी मी तुम्हाला म्हटलं महिन्याचा एक न्यूनतम स्तर काढला जातो, त्यालाच काय म्हणतात, मंथली पर कॅपिटा कन्झम्पशन एक्सपेंडिचर MPCE. ओके, चला आता पुढे बघूया. पुढची स्लाइड पाहण्या अगोदर मी तुम्हाला काही इम्पॉर्टंट कन्सेप्ट सांगणार आहे, त्या तुम्ही लक्ष देऊन ऐका पहिल्यांदा. हे बघा, आता आपण काय पाहिलं, NSSO काय करतं, एक सर्वेक्षण काढतं, घरगुती उपभोग खर्चाचं सर्वेक्षण काढतं. तर ते सर्वेक्षण करण्यासाठी त्यांना काय लागतं, तर एक कालावधी निश्चित पकडावा लागतो, गृहीत धरावा लागतो. तो कालावधी का पकडतात, का गृहीत धरतात, कारण त्या कालावधीमध्ये एका व्यक्तीने किती वस्तूंवर किती खर्च केला याच्यावरून दारिद्र्य रेषा मोजली जाते. तर ते कालावधी जे असतात ते पकडले जातात, वेगवेगळ्या दिवसांसाठी असतात. म्हणजे 30 दिवसांसाठी आहे, 365 दिवसांसाठी आहे, 7 दिवसांसाठी आहे, फक्त 7 डेजसाठी सुद्धा आहे. म्हणजेच ह्या कालावधींना त्या त्या दिवसानुसार वेगवेगळी नावे दिलेली आहेत, त्याला म्हणतात रिकॉल पिरियड्स. तर आता हे रिकॉल पिरियड्स 3 टाईपचे आहेत, त्यांच्या कालावधीनुसार ते आता आपण पाहूया. पहिला रिकॉल पिरियड आहे युनिफॉर्म रिकॉल पिरियड. लक्षात ठेवा, URP युनिफॉर्म रिकॉल पिरियड. आता हा युनिफॉर्म रिकॉल पिरियड फक्त 30 दिवसांसाठी सर्व उपभोग वस्तूंवर केलेल्या खर्चासाठी मोजला जातो. आणि हा युनिफॉर्म रिकॉल पिरियड 1993-94 पर्यंतच वापरण्यात आला. त्यानंतर याचा वापर बंद करण्यात आला. URP 30 दिवसांसाठी, सर्व उपभोग खर्चावर 30 दिवसांसाठी. आता पुढे कोणता आहे, नेक्स्ट दुसरा मिक्स्ड रिकॉल पिरियड MRP. आता पहिली गोष्ट लक्षात घ्या, इथे 2 टाईप्सचे कालावधी पकडले जातात. पहिला टाईप आहे 365 दिवसांसाठी आणि दुसरा टाईप आहे 30 दिवसांसाठी. आता 365 दिवसांच्या कालावधीमध्ये कोणत्या वस्तू, तर अधूनमधून खरेदी करण्यात आलेल्या 5 प्रकारच्या गैरअन्न वस्तूंसाठी हा कालावधी पकडला जातो. आणि दुसरा जो आहे तो 30 दिवसांचा कालावधी, तो बाकीच्या सर्व वस्तूंसाठी पकडला जातो. म्हणजेच काय, MRP मध्ये 2 टाईपचे कालावधी आहेत, 365 दिवस आणि 30 दिवस. 365 दिवसासाठी अधूनमधून खरेदी करण्यात येणाऱ्या वस्तू आणि 30 दिवसांसाठी सर्व इतर वस्तू. आता तिसरा आहे मॉडिफाईड मिक्स्ड रिकॉल पिरियड, मॉडिफाईड मिक्स्ड MMRP. आता 2009-10 पासून काय झालं, या पद्धतीचा वापर सुरू झाला. तर ह्यामध्ये बघा 3 टाईप्सचे कालावधी आहेत पुन्हा दिवसांनुसार. पहिलं तर आहे 365, नंतर आहे 30 आणि नंतर आहे 7 दिवसांसाठी. आता पहा, 365 दिवसांमध्ये काय काय मोजलं जातं, तर कपडे, चपला, शिक्षण, आरोग्य व टिकाऊ वस्तूवर त्या व्यक्तीने किती खर्च केलेला आहे. नंतर 30 दिवसांमध्ये काय पकडलं जातं, कोणत्या प्रकारचा खर्च पकडला जातो, तर इंधन, भाडे, कर देणे, गैरसंस्थात्मक, आरोग्यसेवा आणि इतर अन्नपदार्थ हे 30 दिवसांसाठी किती खर्च केला आहे त्या व्यक्तीने त्याच्यात पकडलं जातं. आणि 7 दिवसांमध्ये काय काय पकडलं जातं, तर 7 दिवसांमध्ये बघा जे पेरिशेबल गुड्स असतात म्हणजे खराब होणारे, ते 7 दिवसांमध्ये पकडले जातात. म्हणजे त्या व्यक्तीने या 7 दिवसात या वस्तूंवर किती खर्च केलेला आहे, तर त्यामध्ये असतं खाद्यतेल, अंडी, मांस, फळे, भाज्या इत्यादींवरील सर्व खर्च जो असतो तो 7 दिवसांसाठी. म्हणजेच MMRP मध्ये 3 टाईप्स आहेत, 365, 30 आणि 7. पहा पुन्हा या रिकॉल पिरियडची एक शॉर्ट रिव्हिजन. URP 30 दिवसांसाठी सर्व उपभोग वस्तूंवर केलेला खर्च. MRP 365 व 30 दिवस असे 2 टाईप्स. 365 दिवसांमध्ये अधूनमधून खरेदी करण्यात येणाऱ्या 5 प्रकारच्या वस्तू आणि 30 दिवसांसाठी इतर सर्व वस्तूंवर केलेला खर्च. आणि MMRP 365, 30 आणि 7. ओके, चला आता पुढे काय बघणार आहोत आपण, की ह्या दारिद्र्य गणनेसाठी, दारिद्र्यासाठी वेगवेगळ्या पॅरामीटर्स ठरवण्यासाठी वेगवेगळ्या कमिटीज बसवल्या गेल्या. आपल्या भारत सरकारने काय केलं, वेगवेगळ्या कमिटीज बसवल्या. तर ह्या आपण डिटेलमध्ये पाहिजे आहेत. का पाहिजे आहेत, कारण आयोग ह्या वेगवेगळ्या कमिटीजने काय काय रेकमेंडेशन दिल्या, वेगवेगळ्या समितींनी कोणत्या कोणत्या गोष्टींवर भर द्यायला सांगितला,
त्याच्यावर स्पेसिफिकली क्वेश्चन विचारत आहे. आणि ह्या समोर ज्या तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत त्या सर्व कमिटीज आपण ह्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेल्या आहेत. धनंजय गाडगीळ समिती, अलग कार्यगट, लकडावाला तज्ज्ञ गट, सुरेश तेंडुलकर तज्ज्ञ गट, सी रंगराजन पॅनेल, PD ओझा समिती, VM दांडेकर व निळकंठ रथ समिती, BS मिन्हास समिती, PK बर्धन समिती, मॉन्टेक्सिंग अहलुवालिया समिती, गौरव दत्त व मार्टिन रॅव्हलिन समिती आणि 12वी शेवटची BS मिन्हास, जैन व तेंडुलकर यांची एकत्रित एक लास्ट कमिटी. चला तर मग आता एक एक समिती आपण पाहूया. पहिली कमिटी आहे धनंजय गाडगीळ कार्यगट. 1962 साली 62ला स्थापन झालेला हा कार्यगट आहे. तर राष्ट्रीय किमान उपभोग खर्च या कमिटीने काढला होता. तर आपण पाहूया त्यांनी 5 व्यक्तींच्या कुटुंबासाठी किमान उपभोग खर्च प्रतिमाह 100 रुपये असं सांगितला. म्हणजेच 5 व्यक्तींच्या कुटुंबासाठी 100 आणि एका व्यक्तीसाठी 20 रुपये. असं का त्यांनी केलं? कारण त्यांनी हा किमान उपभोग खर्च काढताना केवळ अन्नावरीलच खर्च गृहीत धरला होता. कारण त्यांनी काय गृहीत धरलं होतं की आरोग्य व शिक्षण याच्यावर सरकारच खर्च करतं. म्हणून त्यांनी अन्नावरील उपभोग खर्च पकडला आणि 5 व्यक्तींच्या कुटुंबासाठी किमान उपभोग खर्च 100, एका व्यक्तीसाठी 20 रुपये. चला आता पुढची कमिटी पाहूया. पुढचा कार्यगट आहे अलग कार्यगट. आता अलग कार्यगट कधी स्थापन करण्यात आला? तर 1977ला आणि ह्यांनी 1979 मध्ये आपला रिपोर्ट सादर केला. सगळ्यात इम्पॉर्टंट अलग कार्यगटाबद्दल एक पहिली गोष्ट लक्षात ठेवायची आहे, दारिद्र्य रेषा मोजण्यासाठी किमान उपभोग खर्च काढावा लागतो. तर आता आपण धनंजय गाडगीळ कमिटीमध्ये पाहिलं, त्यांनी 100 रुपये सांगितलेलं 5 लोकांसाठी. पण अलग कार्यगटाने वेगळं काय केलं तर किमान उपभोग खर्च काढण्यासाठी कॅलरी उपभोगाचा वापर केला. कॅलरीज म्हणजे काय? आपण जे रोज जेवतो, अन्न खातो, वेगवेगळ्या गोष्टीतून आपल्याला काय मिळत असतात? कॅलरीज मिळत असतात आणि त्या कॅलरीज आपल्याला एनर्जी देत असतात. तर अलग कार्यगटाने दारिद्र्य रेषेच्या मोजमापासाठी कॅलरी उपभोगाचा वापर केला. सगळ्यात पहिल्यांदा कॅलरी उपभोगाचा वापर करणारा अलग कार्यगट नव्हतं. आयोगाला तो प्रश्न आयोगाने टाकलेला. VM दांडेकर व रथ कमिटीने सगळ्यात पहिल्यांदा कॅलरी उपभोगाचा वापर सांगितला होता. आता चला 2 नंबरचा पॉईंट अलग कार्यगटासाठी ज्याच्यावर नेहमी क्वेश्चन आलेला आहे. आता कॅलरी उपभोगाचा वापर करा म्हणून त्यांनी सांगितलं, पण किती कॅलरी? ग्रामीण भागातील व्यक्तीला किती कॅलरी लागतील दिवसाला आणि शहरी भागातील व्यक्तीला किमान किती कॅलरी लागतील? तर एक लक्षात ठेवा, सगळ्यात पहिल्यांदा ग्रामीण भागातील लोकांना जास्त कॅलरीज लागतात शहरी भागापेक्षा. आणि अलग कार्यगटाने ग्रामीण भागासाठी 2400 कॅलरी प्रति दिवस आणि शहरी भागासाठी 2100 कॅलरी प्रति दिवस असं सांगितलं. तिसरा पॉईंट इम्पॉर्टंट आहे अलग कार्यगटाबद्दल की अलग कार्यगटाने वेगवेगळ्या दारिद्र्य रेषा तयार केल्या नाहीत. म्हणजे राज्यांसाठी वेगवेगळी दारिद्र्य रेषा दिली नाही. राष्ट्रीय दारिद्र्य रेषेलाच राज्य दारिद्र्य रेषा म्हणून स्वीकारावं असं सांगितलं. आता पुढचा कार्यगट आहे लकडावाला तज्ज्ञ गट. हा लकडावाला तज्ज्ञ गटाने काय केलं की 1993 मध्ये त्यांनी त्यांच्या समितीचा रिपोर्ट सादर केला. त्या रिपोर्टमध्ये काय काय होतं तर लकडावाला यांनी काय पहिली गोष्ट सांगितली की अलग कार्यगटाने जो कॅलरी पद्धतीचा स्वीकार करायला सांगितला आहे तेच आपण दारिद्र्य रेषेच्या किमान उपभोग खर्च काढण्यासाठी आपण ते वापरूया. आणि दुसरं काय सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट की भारतीय दारिद्र्य रेषेचं ह्यांनी काय केलं? विभक्तीकरण केलं. म्हणजे वेगवेगळ्या दारिद्र्य रेषा यांनी दिल्या. प्रत्येक राज्यासाठी वेगळी दारिद्र्य रेषा म्हणजेच राज्य ग्रामीण दारिद्र्य रेषा व राज्य शहरी दारिद्र्य रेषा. आणि आपण जे मगाशी रिकॉल रेफरन्स पिरियड पाहिलेले URP, MRP, MMRP आठवत आहे ना? तर लकडावाला कमिटीने काय केलं? सगळ्यात पहिल्यांदा URPचा वापर केला आणि तो करून मासिक प्रतिव्यक्ती उपभोग खर्च काढला. युनिफॉर्म रिकॉल पिरियडचा वापर. आणि लकडावाला पद्धतीनुसार भारत सरकारने 97 ते 2011 पर्यंत दारिद्र्य रेषेचे मोजमापन केले. आता पुढची कमिटी खूप इम्पॉर्टंट आहे ज्याच्यावर आपल्या MPSCला, कंबाईनला, गटकला, पूर्व मेन्सला नेहमी क्वेश्चन येतो. सुरेश तेंडुलकर कमिटी. आता सुरेश तेंडुलकर कमिटीची स्थापना 2005 साली झाली. व्यवस्थित नीट लक्ष द्या ह्या कमिटीच्या रेकमेंडेशन्सकडं, कारण ह्याच्यावर वारंवार क्वेश्चन आलेला आहे. चला तर पहिलं रेकमेंडेशन या समितीने पहिली काय शिफारस केली की कॅलरी निकषाचा वापर बंद करा.
म्हणजे किमान उपभोग खर्च काढण्यासाठी कॅलरीचे जे यूज करत होतो आपण, तो ह्या समितीने काय सांगितलं, बंद करा. आणि दुसरा इम्पॉर्टंट गोष्ट ज्याच्यावर नेहमी प्रश्न येतोय की काय होतं, आपण दारिद्र्य रेषेचा किमान उपभोग खर्च काढण्यासाठी वेगवेगळ्या वस्तूंचा गट पकडतो. म्हणजे जसं बघा, धनंजय गाडगीळ यांनी फक्त अन्नावरील खर्च पकडला, तसंच काय आहे ते गट पकडतो. त्यासाठी एक पॉवर्टी बास्केट तयार केलं जातं, त्यामध्ये वेगवेगळ्या वस्तू ॲड केल्या जातात आणि त्याच्यावर तो व्यक्ती किती खर्च करतो त्यानुसार किमान उपभोग खर्च काढला जातो. तर सुरेश तेंडुलकर कमिटीने काय केलं, त्या पॉवर्टी बास्केट म्हणजेच दारिद्र्य रेषा संचामध्ये अन्न, आरोग्य, शिक्षण व कपडे त्यामध्ये ॲड केले. हे लक्षात ठेवा, याच्यावर खूप वेळा क्वेश्चन आलेला आहे. तिसरी शिफारस काय आहे सुरेश तेंडुलकर समितीची, की MRPवर आधारित दारिद्र्य रेषा मोजायला सुरू करा. MRP लकडावाला यांनी कशावर केलं, URP. सुरेश तेंडुलकर यांनी MRPवर आधारित दारिद्र्य रेषा मोजली. आणि चौथी काय आहे ह्यांचा महत्त्वाची शिफारस, चौथा इम्पॉर्टंट पॉईंट आहे की वेगवेगळ्या दारिद्र्य रेषेची गणना सुरेश तेंडुलकर कमिटीने केली नाही. हे बघा, कॅलरीचा निकषाचा वापर बंद करा. पॉवर्टी बास्केट म्हणजे दारिद्र्य रेषा संचामध्ये अन्न, आरोग्य, शिक्षण, कपडे ॲड केलं. MRPवर आधारित किमान उपभोग खर्च काढला आणि वेगवेगळ्या दारिद्र्य रेषेची गणना केली नाही. आता सुरेश तेंडुलकर कमिटीने काय केलं, 3 वेगवेगळ्या सालांसाठी दारिद्र्य रेषेची गणना केली आणि 3 वेगवेगळ्या सालांसाठी गणना करताना त्यांनी नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिस आपण जे मागाशी बघितलं त्याचे 3 राऊंड्सचा डाटा वापरला. म्हणजे हे काय असतं, NSOच्या वेगवेगळ्या फेऱ्या असतात आणि त्या फेऱ्यांमध्ये ते वेगवेगळे आकडे देत असतात. तर NSOच्या 61वी, 66वी आणि 68व्या फेरीचा उपयोग करून 3 वेगवेगळ्या वर्षांसाठी सुरेश तेंडुलकर यांनी दारिद्र्य रेषेचा किमान उपभोग खर्च काढला व दारिद्र्य रेषा किती आहे, दारिद्र्य किती आहे हे सांगण्यात आलं. आता आपण 1 बाय 1 प्रत्येक राऊंडबद्दल डिटेल्स पाहूया. चला, पहिली फेरी त्यांनी वापरली 61वी फेरी, साल होतं 2004-05 साठी त्यांनी काय केलं, दारिद्र्य रेषा सुचवली होती. आता त्यांनी काय सांगितलं होतं की कॅलरीचा वापर तुम्ही करू नका. मग कशाचा वापर करायचा दारिद्र्य रेषा काढण्यासाठी, तर किती व्यक्ती तो खर्च करतोय, किती पैसे स्पेंड करतोय. तर ग्रामीण भागासाठी त्यांनी दारिद्र्य रेषा काय सांगितली की 446.68 रुपयाच्या खाली ज्याचा खर्च असेल तो गरिबीमध्ये मोजला जाईल. आणि शहरी भागासाठी त्यांनी किती रुपये सांगितलं, 578.8 रुपये. आता त्यांनी टोटल दारिद्र्य जे मोजलं एकूण ते होतं 2004-05 या सालासाठी 37.2% टोटल एकूण दारिद्र्य. ग्रामीण भागासाठी 41.8% आणि शहरी भागासाठी 25.7%. ओके, पुढची फेरी आहे 66वी फेरी आणि ह्या फेरीच्या आकडेवारीचा वापर 2009-10 सालचं दारिद्र्य रेषा मोजण्यासाठी केले गेली. आता त्यांनी काय सांगितलं, पहिल्यांदा किमान खर्च किती ग्रामीणसाठी सांगितला 673 रुपये, शहरी भागासाठी 860 रुपये आणि टोटल कंप्लीट दारिद्र्य जे 2009-10 साठी त्यांनी पर्सेंटेज सांगितलं 29.8%. ओके, ग्रामीण भागासाठी होतं 33.8% आणि शहरी भागासाठी 20.9%. हे 2009-10 सालासाठी होतं. आता पुढे त्यांनी किमान दारिद्र्य रेषा काढली 2011-12 सालसाठी आणि त्यासाठी त्यांनी कोणत्या फेरीचा वापर केला, 68व्या फेरीचा, NSOच्या 68व्या फेरीचा वापर केला. त्यामध्ये त्यांनी ग्रामीण भागासाठी खर्च किती रुपये सांगितलं, किमान 816 रुपये आणि शहरी भागासाठी 1000 रुपये किमान खर्च आणि कंप्लीट एकूण दारिद्र्य भारतासाठी सांगितलं 21.9% आणि ग्रामीण भागासाठी दारिद्र्य त्यांनी सांगितलं किती आहे, 25.7% दारिद्र्य आहे आणि शहरी भागासाठी सांगितलं 13.77% दारिद्र्य आहे. अशा प्रकारे त्यांनी 3 फेऱ्यांचा वापर केला, 61वी, 66वी आणि 68वी. 61वी फेरी 2004-05 साठी, 66वी फेरी 2009-10 साठी, 68वी फेरी 2011-12 साठी. 61व्या फेरीमध्ये 4-5 साठी टोटल दारिद्र्य होतं 37.2. 66व्या फेरीमध्ये 2009 साठी टोटल दारिद्र्य होतं 29.8
आणि 68व्या फेरीसाठी 2011-12 मध्ये दारिद्र्य होतं 21.9%. तुम्ही जर व्हिडिओ व्यवस्थित पाहिला तर तुम्हाला कोणतीही गोष्ट लक्षात राहणार नाही असं होणार नाही. प्रॉपर सगळ्या कमिटीजबद्दल प्रॉपर सगळे पॉईंट्स तुमच्या डोक्यात राहणार व परीक्षेला ह्याचं महत्त्व तुम्हाला कळेल आणि ह्याचा उपयोग तुम्हाला होणारच. आता पुढे नेक्स्ट कमिटी आहे सी रंगराजन पॅनेल. 2012 साली स्थापन करण्यात आलं होतं हे पॅनेल. त्यांची पहिली रेकमेंडेशन काय होती की तेंडुलकर पद्धतीचा जो काही असे गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या त्याग करा, त्याचा वापर करू नका. आणि मग तेंडुलकर समितीचा त्याग करायचा तर कशाचा वापर करायचा, जुन्या लकडावाला कमिटीच्या पद्धतीचा स्वीकार करा. आणि तिसरा पॉईंट त्यांनी सांगितला अन्न गैरअन्न वस्तूंचा खर्च काढायला त्यांनी सांगितला. आता पॉवर्टी बास्केट जो आपला दारिद्र्य रेषेचा जे संच होता त्यामध्ये त्यांनी खूप गोष्टी ॲड केल्या. तर सगळ्यात पहिल्यांदा अन्न घटक यामध्ये त्यांनी काय ॲड केलं पाहूया. तृणधान्य, कडधान्य, दूध, मीठ, साखर, अंडी, मांस, फळे, भाज्या इत्यादी त्यांनी ॲड केलं. आणि गैरअन्न वस्तूमध्ये आरोग्य, शिक्षण, चपला, घरभाडे, तंबाखू, वाहतूक इत्यादी वस्तू त्यांनी ॲड केल्या. घाबरायचं काय काम नाही, सगळ्या वस्तू पाठ करायची काहीसुद्धा आवश्यकता नाही आहे. जास्त वस्तूंचा संच जर तुम्हाला प्रश्नांमध्ये दिसला आणि हा कोणत्या कमिटीने ॲड केलेला आहे तर सी रंगराजन ह्या पॅनलने ॲड केलेला आहे. आता त्यांनी तिसरा पॉईंट काय आहे की कॅलरी उपभोगाचा वापर त्यांनी करायला सांगितलं किमान उपभोग खर्च काढण्यासाठी. त्यामध्ये ग्रामीण भागासाठी सी रंगराजन पॅनल यांनी कॅलरीज किती सांगितल्या, 2155 कॅलरी हे लक्षात ठेवा. आणि शहरी भागासाठी 2090 कॅलरी. नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट काय आहे या कमिटीबद्दल की त्यांनी MMRPचा वापर केला. रिकॉल पिरियड्स आपण पाहिलेत तर त्यातला तिसरा होता मॉडिफाईड मिक्स्ड रिकॉल पिरियडचा वापर सी रंगराजन यांनी केला. हे सर्व करता असताना त्यांनी 68व्या फेरीची आकडेवारी वापरली. त्यांनी टोटल एकूण दारिद्र्य किती सांगितलं, भारतात 29.5%, ग्रामीण भागासाठी 30.9% आणि शहरी भागासाठी 26.4%. चला आता ज्या वेगळ्या कमिटीज आहेत ज्या आपल्या रंजन कोळंबे या पुस्तकात दिलेल्या नाहीत त्याच्याबद्दल आपण पाहूया, कारण त्याच्याबद्दल आयोग आता क्वेश्चन्स विचारायला लागलेला आहे. व्यवस्थित पहा, लगेच तुमच्या डोक्यात येतील. चला, पहिली आहे ओझा कमिटी, PD ओझा कमिटी. आता PD ओझा कमिटीने काही महत्त्वाच्या शिफारसी काय केल्या तर पहिली गोष्ट दारिद्र्य मोजण्यासाठी कमीत कमी 2250 कॅलरीज ह्या असायला हव्यात. त्यानंतर दुसरा पॉईंट काय आहे ज्याच्यावरती आयोगाने क्वेश्चन विचारलेला आहे की या कमिटीने मासिक दरडोई खर्च विचारात घेतला. मग मासिक दरडोई खर्च विचारात घेतला तो 1960-61 सालसाठी त्यांनी किती खर्च सांगितला, ग्रामीण भागासाठी 8 ते 11 रुपये आणि शहरी भागासाठी 15 ते 18 रुपये मासिक दरडोई खर्च. आणि PD ओझा समितीनुसार 1960-61ला एकूण दारिद्र्य होतं 44%, ग्रामीण दारिद्र्य होतं 51.6% आणि शहरी दारिद्र्य होतं 7.6%. त्यानंतर दुसरी कमिटी जी महत्त्वाची आहे दांडेकर व रथ समिती. आता ह्या समितीबद्दल क्वेश्चन आयोगाने विचारलाय की कॅलरी उपभोगाची सर्वप्रथम संकल्पना कोणत्या कमिटीने मांडली तर दांडेकर व रथ समिती यांनी. एकूण दारिद्र्य दांडेकर व रथ समितीने किती सांगितलं, भारतासाठी 41%, ग्रामीण भागासाठी किती 40% व शहरी भागासाठी 50%. नेक्स्ट कमिटी आहे BS मिन्हास. यांच्याबद्दल काय लक्षात ठेवायचं आहे BS मिन्हास या कमिटीबद्दल, त्यांनी एक वाक्य सांगितलेलं आहे की चांगल्या कृषी हंगामात दारिद्र्य घटत होतं आणि खराब कृषी हंगामात दारिद्र्य वाढत होते. पुढची कमिटी PK बर्धन कमिटी. यांनी काय केलं, ग्रामीण भागासाठी 15 रुपये मासिक दरडोई खर्च ही पातळी 1960-61 साली योग्यच आहे असं सांगितलं. आणि त्यांनी दुसरी शिफारस सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ती लक्षात ठेवा की आपण मोजणी ज्यावेळी करतो दारिद्र्याची त्यावेळी आपण काय करतो, चलनवाढ विचारात घेतो. चलनवाढ मोजताना आपण 2 निर्देशांक कॅल्क्युलेट करत असतो. एक तर असतो WPI म्हणजे घाऊक किंमत निर्देशांक होलसेल प्राइस इंडेक्स आणि दुसरा असतो CPI कन्झ्युमर प्राइस इंडेक्स म्हणजे ग्राहक किंमत निर्देशांक. तर PK बर्धन कमिटीने काय सांगितलं, दारिद्र्य रेषेची मोजणी करताना राष्ट्रीय किंमत निर्देशांक विचारात घेऊ नका तर कोणता विचारात घ्या, शेतमजुरांसाठीचा
किंमत निर्देशांक म्हणजे कंझ्युमर प्राइस इंडेक्स फॉर ॲग्रिकल्चरल लेबरर्सचा वापर करावा. पीके बर्धन कमिटीबद्दल ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवा. चलनवाढबद्दल जर तुम्हाला नवीन लेक्चर हवं असेल तर तसं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आता नेक्स्ट कमिटी आहे मॉन्टेक-सिंग अहलुवालिया कमिटी. 1960-61 मध्ये ग्रामीण भागासाठी 15 रुपये मासिक खर्च पुरेसा नाही असं मॉन्टेक-सिंग अहलुवालिया कमिटीने सांगितलं. नंतर त्यांनी काय केलं, ग्रामीण दारिद्र्य वेगवेगळ्या सालांसाठी मोजलं. 1963-64 साठी ग्रामीण दारिद्र्य होतं 44.5%, 67-68 साली दारिद्र्य होतं ग्रामीण 56.5% आणि 1973-74 साली दारिद्र्य होतं 46.1%. आणि मॉन्टेक-सिंग अहलुवालिया कमिटीने एक महत्त्वाची शिफारस काय केली, त्यांनी असं सांगितलं की दारिद्र्य निर्मूलनासाठी विशेष कार्यक्रम तयार करा आणि त्याची अंमलबजावणी करायला पाहिजे. फक्त आर्थिक वाढ व उत्पादन वाढवण्यावरच लक्ष केंद्रित आपण न करता भारत सरकारने काय केले पाहिजे, पॉवर्टीसाठी एक स्पेसिफिक टार्गेट ओरिएंटेड प्रोग्रॅम्स किंवा स्कीम्स तयार करायला पाहिजे आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन करायला पाहिजे. आता पुढची समिती पाहूया, गौरव दत्त व मार्टिन रॅव्हलिन कमिटी. या समितीबद्दल सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट ही आहे की यांनी दारिद्र्य अंतर किंवा काय म्हणतो आपण त्याला दारिद्र्य तफावत ही संकल्पना सुचवली. गौरव दत्त व मार्टिन रॅव्हलिन कमिटीने दारिद्र्य अंतर ही संकल्पना सुचवली. आणि हे दारिद्र्य अंतर याचा उपयोग कशासाठी होतो, तर अर्थव्यवस्थेतील दारिद्र्य दूर करण्यासाठी किती उत्पन्नाची तूट भरून काढावी लागेल ते ह्या दारिद्र्य अंतर याच्यामधून कळतं आपल्याला. ओके, हा पॉईंट लक्षात ठेवा. आणि शेवटची कमिटी 3 लोकांनी मिळून बनवलेली आहे, ती म्हणजे BS मिनास, LR जैन व सुरेश तेंडुलकर कमिटी. या कमिटीच्या शिफारसी काय होत्या, तर ग्रामीण दारिद्र्य मोजताना तुम्ही शेतमजुरांसाठीचा निर्देशांक पकडा आणि शहरी दारिद्र्य मोजताना तुम्ही औद्योगिक कामगारांसाठीच्या निर्देशांकाचा वापर करा. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण दारिद्र्याची मूलभूत संकल्पना असेल, वेगवेगळ्या दारिद्र्य रेषा असतील, वेगवेगळे रिकॉल पिरियड्स आणि दारिद्र्यासाठी संबंधित वेगवेगळ्या समित्या, या सर्व कमिटीज आपण डिटेलमध्ये पाहिलेल्या आहेत व आपण इथे सगळ्या कमिटीज कव्हर केलेल्या आहेत. टोटल 12 कमिटीज. अशा अजून इकॉनॉमिक्सच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.